बुलेटिनच्या सुरुवातीलाच जिओने ग्राहकांना दिलेल्या एका धमाकेदार गिफ्टची बातमी आहे। जिओने ग्राहकांना फुकटात 4G मोबाईल द्यायची घोषणा केली आहे। मुकेश अंबानी यांनी आज जगातला सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केलाय। पाहूया फुकटात मिळणारा स्मार्टफोन कसा असेल। 4Gचा स्मार्टफोन फुकटात मिळणार आहे म्हणे। होय होय, चक्क चकट फू। अहो विश्वास बसत नाहीये। अहो खरंच रिलायन्स जिओ कंपनीने जगातला सर्वात स्वस्त मोबाईल फोन लॉन्च केलाय। रिलायन्सच्या वार्षिक सभेत या सर्वात स्वस्त स्मार्टफोनची मुकेश अंबानींनी घोषणा केली। Today I am delighted to announce that the Jio phone will be available to all Indians for an effective price of ₹0. त्यामुळे भारत हा बहुधा जगातला पहिला देश असावा जिथे ग्राहकाला फुकटात स्मार्टफोन मिळणार आहे। आता प्रश्न पडला असेल ना, कसा आहे हा जिओचा 4Gचा स्मार्टफोन, काय आहेत याचे फीचर्स? तर हा फोन जगातला सगळ्यात स्वस्त 4G फीचर फोन आहे। किंमत ₹0। 3 वर्षांसाठी फक्त ₹1500 अनामत रक्कम म्हणून भरायची आणि 3 वर्षांनी तुम्हाला 100% रक्कम म्हणजे ₹1500 परत मिळणार आहेत। आता हे झालं किमतींबाबत, पण फोन कसा आहे? रॅम 512 MB, इंटरनल स्टोरेज 4GB, कॅमेरा 2 मेगापिक्सल, मोबाईल मध्ये ड्युअल सिम स्लॉट, व्हॉइस कमांडिंग फोन असल्यानं कीपॅडची गरज नाही। हा फोन तुम्हाला टीव्हीलाही जोडता येणार आहे। या स्मार्टफोन मध्ये भारतातल्या 22 भाषांचा समावेश आहे आणि सर्वात शेवटी आणि मुख्य म्हणजे हा संपूर्णपणे भारतीय बनावटीचा फोन आहे। पण आता अंबानींना ही कल्पना कशी सुचली असेल बरं? Digital life will no longer be the privilege of the affluent few. This is the most powerful digital tool ever created in India. Inefficiencies of some operators will no longer become an excuse to perpetuate digital deprivation. Reliance democratized the equity culture in the past. Now Jio will democratize the digital culture in India. अंबानींचा हा दावा खरा ठरो म्हणजे झालं। आता हा फोन तुम्हाला 24 ऑगस्ट पासून प्री बुकिंग करता येईल आणि त्यामुळे जो आधी बुक करेल त्याच्याच हातात हा स्मार्टफोन पडेल। जिओने गेल्या वर्षी फुकटात सिम कार्ड दिले होते आणि आता स्मार्टफोन दिले। मोबाईल कंपन्यांची आता इतकी स्पर्धा सुरू आहे, त्या Xiaomi, जिओ सारख्या कंपन्या ग्राहकांना अगदी स्वस्तात मोबाईल देत आहेत। त्यामुळे अंबानींच्या म्हणण्यानुसार भारतातले गांधीगिरी करणारे आता डेटागिरी करताना पाहायला मिळतील। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।